जवळपास 5-5, 6-6 वर्ष विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतात। मात्र एक धक्कादायक प्रकार आता समोर येतो म्हणजे एमपीएससी पूर्व परीक्षेबाबत साम टीव्ही आता तुम्हाला एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवतोय। एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिप मधून पुढे आलेली आहे। एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला होता आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली। परीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी रात्री पेपर उपलब्ध करून देण्याचा आमिष विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला असून या ऑडिओ क्लिपची साम पुष्टी करत नाहीये। एमपीएससी कडून महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि याच परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात येत आहे। यामुळे एमपीएससीची प्रश्नपत्रिका खरंच विकण्याचा प्रकार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा ऐकूयात। किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा बोलतोय। तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससी चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो। मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का? असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत। हो, मग तेच मग का बरं की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय। कधी देत आहे? असं आधी 1 दिवस अगोदर। अच्छा अच्छा। हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का, हा हा। 35 ते 40 लाख आहे असे। अच्छा। 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल। हा हा। हा, असं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा। तर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे। ही ऑडिओ क्लिपची साम कोणतीही पुष्टी करत नाही। मात्र याच संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी नक्की काय माहिती दिलेली आहे ते आपण ऐकूयात। नाही सर, मला 2 वेळेस कॉल आला। हा त्यानंतर मी त्या आयोगाला कळवलंय त्याबद्दल। हा। आता आयोग त्या हिशोबाने चौकशी करेल त्यांना आयोगामध्ये। आयोगात सर नंबर वगैरे आयोगाला दिलेला आहे सर, आणि व्हॉट्सअप कॉलवरती अजून काही बोलणं झालेलं नाही त्याचं। पैशाची मागणी अशी की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला शनिवारी पेपर देऊ असं। त्याच्यातून तुमचे प्रश्न 80-90 प्रश्न पाठ करून घेऊ, तेच प्रश्न पेपरला येतील आणि पास झाल्यानंतर तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे। नंतर ते पैसे आम्हाला 30% आधी मेन्स एक्झामच्या टाइमला आणि पास झाल्यानंतर बाकीची अमाऊंट। तर आयोगाची ही परीक्षा पास होण्यासाठी परीक्षार्थी अगदी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने परीक्षेची तयारी करतात। मात्र काही एजंट्स पैशांसाठी या परीक्षार्थींच्या मेहनतीवर पाणी फिरतात आणि अशा एजंट्सवर आता कारवाईची मागणी होतीये। दरम्यान एमपीएससी परीक्षार्थींना याबाबत साम टीव्हीशी बोललं ते आपण पाहिलं। यानंतर आपण थेट बीडमध्ये जाणार आहोत। बीडमध्ये आज डीपीडीसीची बैठक झाली आणि बीडच्या बदनामीवरनं डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते। खासदार बजरंग सोनवणे यांनी या संदर्भात माहिती दिली असून डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली आहे। धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यात बाचाबाची झाली आहे, तर दहशतीच्या मुद्द्यावरनं बाचाबाची झाली असंही खासदारांनी सांगितलंय। च्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे? मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। नाही, पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं। ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत, येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय। हे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे। बीडच्या बैठकीमध्येही बाचाबाची झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना पेनड्राईव्ह दिलेला आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये घोटाळ्याचे सर्व पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी वारंवार केला होता आणि त्याचेच पुरावे पेनड्राईव्हमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।
मात्र हा पेनड्राईव्ह देत असताना सभागृहामध्ये एकच शांतता पसरली होती. त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमके कोणते पुरावे धस यांनी दिलेले आहेत याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. ते बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते, त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे. तर बीडमध्ये आज ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरेश धस यांनी हा पेनड्राईव्ह दिलेला आहे. या संदर्भात आता अजित पवार काय पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बीडमध्ये या बैठकीमध्ये सर्व विषयांवर चर्चा झाल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय आणि बैठकीमध्ये जिल्हा नियोजनासंदर्भातही चर्चा झाली. दरम्यान धस यांनी जो पेनड्राईव्ह दिलेला आहे त्या पेनड्राईव्ह बद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हणत मुंडे यांनी बोलणं टाळलेलं आहे. 15 वर्षांची चौकशी सरकारनं करावी असंही धनंजय मुंडे यावेळेस म्हणतायत. डीपीडीसीची मीटिंग या ठिकाणी झाली. आदरणीय दादा पहिल्यांदा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आले होते आणि अतिशय व्यवस्थित आज बैठक झाली. फार व्यापक बैठक झाली. सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपले आपले मुद्दे या ठिकाणी वापरले, मुद्दे मांडले आणि या डीपीडीसी मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षी जो काय प्लॅन करायचा आहे त्या प्लॅनमध्ये जिल्ह्याला अधिकचा निधी मिळावा हा सर्वांनीच आग्रह धरला आणि त्यात दादांनी पण सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच यावर्षी अधिकचा निधी मिळाल्यावर बीड जिल्ह्याच्या विकासाला आणखीन जास्त गती येईल. तर बीडमधील विकासाच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनीही सांगितलेलं आहे. अजित पवार कडक शिस्तीचे असून या संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवारांसोबत पहिल्यांदाच काम करायला मिळतं असं पंकजा मुंडे म्हणतात. अजितदादांनी बैठकीमध्ये समान न्याय दिल्याची प्रतिक्रिया सुद्धा पंकजा मुंडेंनी दिली आहे. ऍक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही. मी पहिल्यांदा दादांशी पहिल्यांदा संलग्न झाले, काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो स्पष्टवक्तेपणा पाहिला तो मला आवडला. माझ्यामध्ये तो स्वभाव आहे. फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टवक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं, पण तुम्ही लावा. शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारणामध्ये. तर आज पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी सज्जड दमच दिलेला आहे. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचा इशारा सुद्धा दादांनी दिला असून चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही अजितदादांनी दिलाय. अजितदादा नक्की काय म्हणालेले आहेत या बैठकीमध्ये पाहूयात. विकास कामं करताना खंडणी मागू नका, मकोका लावेन. वेडवाकडं काम केलं तर सहन करणार नाही. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणारे यांच्यावर कारवाई होईल आणि परवानाही रद्द होईल. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा आणि चारित्र्य स्वच्छ ठेवा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही. तर आता धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला आणि त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता याची चर्चा आता सर्वत्र सुरू झालेली आहे. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे राज ठाकरेंसंदर्भात. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका उपस्थित केलेली आहे. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झाले असा टोला त्यांनी लगावला. तर 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे, शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले आणि त्यांच्या पक्षाला 10 जागा कशा मिळाल्या असा सवालही त्यांनी उपस्थित करत विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये.
तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले. 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. अशा पद्धतीने विधानसभेच्या निकालावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले. दरम्यान मनसेच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं नाव घेत विधानसभेच्या निकालावर शंका व्यक्त केलेली आहे. त्यावर बाळासाहेब थोरातांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात. यावेळचा निकाल अनपेक्षित आमच्याकरता होता, कार्यकर्त्यांकरता होता, जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय. तो माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे. माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होताना वेगळं, घडलं मात्र वेगळं. तर याच मेळाव्यामधून आता राज ठाकरे यांनी आरोपही केलेले आहेत. घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना भाजपनं सोबत घेतलं, पदं दिली असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलेला आहे. 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं मोदी म्हणाले होते, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असा टोलाही त्यांनी लगावलाय. हे बाकीच्यांसारखं नाहीये. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. तर यावेळेस राज ठाकरे यांनी भाजपावर सुद्धा टीका केली होती. आपण पाहिलं. यानंतर राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि गेल्या 5 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक अविश्वसनीय घडामोडी घडलेल्या आहेत. आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. कालच भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिलेत. आपली पुन्हा युती झाली तर तो क्षण आनंदी असेल असं चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तेव्हा आता हा सुवर्ण क्षण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का याचीच चर्चा रंगलेली आहे. या अंतरात वळूयात इतर बातम्यांकडे. चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपामध्ये अनेकांच्या आहेत असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानलेत. तर आम्ही भाग्यवान आहोत, गेली 5 वर्ष उद्धवजी आमच्या सोबत आहेत असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. कदाचित आता जे भाजपात 900 गवशे आलेले आहेत बाहेरून, त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आहे. ते दुर्दैवानं सांगायचं वाटतंय. मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जर तो उद्धवजी एकत्र आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे तर आम्ही भाग्यवान आहोत ना. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत. उद्धवजी आमच्या बरोबर आहेत. दरम्यान आता या सगळ्या युतींच्या चर्चावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया समोर येते. उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेले लग्न समारंभात भेटींमध्ये युती होत नसते अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळेस देण्यात आलेली आहे. फक्त भीती वाटते. अलीकडे कोणाला मित्र म्हणताना
की प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला, पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येते असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. यानंतर उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 20च्या माध्यमातून. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदारांना धक्का बसलाय. कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना बीड जिल्हा नियोजन समितीवरून डावलण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये सदस्यांमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. अजित पवार दम देतात, मात्र राजीनामा का देत नाहीत असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आणि आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधी भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे, मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय. तसंच केज नगरपंचायतीने त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसांमध्ये नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलंय. बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय. अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या, तर पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळलंय का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड डीपीडीसीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अजित पवारांसमोरच आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेच्या समस्यांचा पाढाच वाचलाय. बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास दोघांमध्येही अंतरवाली सराटीमध्ये चर्चा झाली. या दरम्यान जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. मनोज जरांगे पाटलांना उपोषणापासून परावृत्त करा अशी मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे. जरांगे 25 जानेवारीपासून उपोषण करत असून त्यांची तब्येत खालावलेली असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलंय. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरनं सासवडचे आमदार विजय शिवतारे यांना वगळलेलं आहे. त्यांच्याऐवजी समितीवर आमदार राहुल कुल आणि आमदार सुनील शेळके यांना घेण्यात आलेलं आहे. पुण्यातील शिवसेनेच्या एका मुख्य आमदाराला वगळल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समिती बैठक होईल आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंसमोर येणं टाळल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेले. ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतील. खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केल्याचं बोललं जातंय. मनसेचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मनसेला रामराम केलेला आहे. डांगेंच्या समर्थनासाठी देखील मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वाशिम जिल्ह्याला मनसेचे 2 जिल्हाध्यक्ष असल्याने गटबाजी होत असल्याचा आरोप डांगेंनी केला. अंतर्गत मतभेदामुळे राजीनामा देत असल्याचं डांगे म्हणतात. लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलेलं. लातूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आलं आणि अर्जामध्ये विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं दाखवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात हे भामटे वेगळ्या राज्यातलेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्यानं योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिला घाबरलेल्या आहेत. जळगावमध्ये आतापर्यंत 31 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज नाकारण्याचा विचार केलेला आहे.
लाडक्या बहिणी योजनेमुळे वयोश्री योजनेचे लाभार्थी मात्र वेटिंगवर असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. सरकार लाडक्या बहिणींसाठी दरमहा 3,750 कोटी रुपये खर्च करते. सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे मात्र ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. वाडिया पार्कमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला ते भेट देतील. आज रात्री उशिरा ते पाथर्डी तालुक्यातील भगवानगडमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती आहे. माढ्याची परळी होऊ देणार नाही असं सूचक विधान आमदार अभिजित पाटील यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्याने माढ्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडेच माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना वाळू माफियांनी दमदाटी करत धक्काबुक्की केली होती. त्यानंतर अभिजित पाटलांनी हे विधान केलंय. कल्याण एपीएमसीवर भाजपाने आपली सत्ता स्थापित केलेली आहे. भाजपाचे दत्ता गायकवाड पहिल्यांदाच महायुतीमधील सभापती म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्या निवडीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या स्मृतींना नमन केलंय. यावेळेस राहुल गांधी तसंच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा अभिवादन केलंय. छावा चित्रपटातील लेझिम डान्सला मनसे नेते राज ठाकरेंनी समर्थन दर्शवले. संभाजीराजेंनी कधीतरी लेझिम हाती घेतलीच असेल ना असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केले. कदाचित गांधीजींनी दांडिया खेळताना दाखवावं असंही दिग्दर्शकाच्या मनात आलं असेल असंही राज ठाकरे म्हणालेत. शिवसेनेचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोंडींच्या अपहरणाचा आज 11वा दिवस आहे. आतापर्यंत 4 अटक झाली असून 5 जण फरार आहेत. तर इकडे धोंडींचे कुटुंब प्रचंड चिंतेत असून परराज्यातील दारू तस्करी करण्यात धोडी हे अडचण ठरत असल्याचं, अपहरण करून घातपात केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केलाय. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये साखर्णी इथं विचित्र अपघात झालेला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वारावर भरधाव वेगामध्ये असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली आणि या अपघाताचा सीसीटीव्ही आता कैद झालेला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून वॉशिंग्टनमध्ये भीषण अपघात झालाय. विमानामध्ये 60हून अधिक प्रवासी होते अशी माहिती समोर येत असून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळते. या अपघातानंतर वॉशिंग्टन DC विमानतळ बंद करण्यात आले. यानंतर आता 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी समोर येते. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिलाय. याशिवाय परीक्षा केंद्रांवर परीक्षा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयातही बदल करण्यात आलाय. आणि आता गेल्या 5 वर्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवरच अन्य शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवल्यामुळे हा निर्णय आता घेण्यात येतोय. यानंतर आता उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय. यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर पुण्यामध्ये GBSचा पहिला मृत्यू झाला. त्यामुळे राज्यामध्ये GBSच्या बळींचा आकडाही 2 वर गेलाय. सांगली जिल्ह्यामध्ये आणखी एक GBSचे 3 रुग्ण नव्याने आढळून आलेले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 6 वर पोहोचली. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली. नांदेड गावामध्ये GBSचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय पथकानं सुद्धा या विहिरीची पाहणी केलेली होती. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी डोमेसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलंय. डोमेसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे. हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन असल्याचं कोर्टानं म्हटलंय.
नागपुरात एटीएस पथकानं विशेष कारवाई केलेली आहे. 2 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरामध्ये आणखी किती घुसखोर आहेत आणि कुठे कुठे वास्तव्यास आहेत, तसेच त्यांनी भारताच्या हद्दीमध्ये नक्की कसा प्रवेश केला, ही सर्व माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं शिरकाव केलाय. रामनगर परिसरामध्ये कोंबड्यांचा बर्ड फ्लूनं मृत्यू झालेला आहे. दरम्यान त्यामुळे आता प्रशासन अलर्ट झालं असून परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. तर 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर अलर्ट झोनमध्ये आहे. पंधरा फेब्रुवारीपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम सुरू होणार आहे. 60 फूट उंच आणि तलवारधारी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भातली. प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलत प्रशासनानं 5 मोठे बदल केले. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि सचिवांना कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यास सांगितलेले. तर महाकुंभमेळ्याच्या परिसरामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास रद्द, तर कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था. प्रयागराजच्या शेजारील जिल्ह्यामधून येणारी वाहनं जिल्ह्याच्या सीमेवरच आता थांबवणार आहेत. तर 4 तारखेपर्यंत शहरामध्ये 4 चाकी वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. तर आता प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान फरहान आलमनं 35 वर्षीय रामशंकरचा जीव वाचवलाय. चेंगराचेंगरी दरम्यान रामशंकरला हृदयविकाराचा झटका आला होता आणि याच वेळेस फरहान आलमनं CPR देऊन त्याचे प्राण वाचवले. सध्या रामशंकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती. महाकुंभमेळ्यामध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आहे. तर काल कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू तर 90 जण जखमी असल्याची माहिती समोर येते. या बातम्यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. मावळच्या देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी वसंत पंचमीच्या कालावधीमध्ये सोहळा सुरू असेल. तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरासमोर भक्ती साधना सुरू असून संपूर्ण देहूगाव या भक्ती सागरात न्हाऊन गेलेलं आहे. अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र आष्टा इथं भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला. यासाठी 1.5 क्विंटलचा केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळेस 1.5 लाख भाविक उपस्थित होते. विराट कोहलीचा फॅन फॉलोइंग किती मोठा आहे याची प्रचिती पुन्हा आलेली आहे. विराट कोहली 12 वर्षांनी रणजी मॅच खेळायला मैदानात उतरला. मात्र कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विराट गर्दी जमल्याची पाहायला मिळाली. पहाटे 3 वाजल्यापासून स्टेडियमच्या गेट नंबर 16 वर जवळपास 2 किलोमीटरची रांग दिसून आली आहे. प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीने 30 भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावलं उचलण्यात आली असून प्रशासनाने 5 मोठे बदल केले. तसंच योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि सचिवांना कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगितलंय. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान फरहान आलमनं 35 वर्षीय रामशंकरचा जीव वाचवलाय. चेंगराचेंगरी दरम्यान रामशंकरला हृदयविकाराचा झटका आला. सध्या रामशंकरवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आहे. सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मुका आंदोलन पुकारलेलं आहे. पुण्यामध्ये पुणे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मुका आंदोलन करण्यात आलं असून काही दिवसांपूर्वी ईव्हीएम घोटाळ्याविरोधातही बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारलं होतं.
अकोल्यामध्ये रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलेले. शेतमालाला कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी, प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये पाथरूड इथं सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेली 6 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करतात. मात्र शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. किती गोष्टी सहन करायच्या या मराठा समाजानं? अरे काय एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं कणकवली बस स्थानकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केलेले. स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडनं एसटी प्रशासनाला देण्यात आलेला आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वामध्ये अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा निघाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान आमदार साजिद खान यांनी सरकारवर टीका करत राज्यभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. भंडाऱ्यात वाघानं महिलेला ठार केल्यानंतरही वन प्रशासनाकडनं ठोस पावलं उचलली जात नसल्याचं प्रकरण हिंसक वळण घेत आहे. दरम्यान वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून ग्रामस्थांनी मृतदेह वाघासमोर ठेवून आंदोलन केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडनं कारवाई करण्यात आली. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी शेकडो नागरिकांनी चिखली मोशी महामार्ग रोखून धरला होता. मावळमध्ये दारुंबरे गावामध्ये विहिरीमध्ये साखर कारखान्याचं पाणी मिक्स होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिक्स होत असल्यानं नागरिकांच्या जीवेला धोका निर्माण झालेला आहे आणि या विहिरीच्या पाण्याची चाचणी करण्याचे नमुने घेण्यात आल्याची माहिती समोर येते. टिटवाळ्यासह गोवेली खडकवली परिसरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या काळू नदीवरील बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमधून लाखो लिटर पाणी वाया जात असून परिसरामध्ये पाणी टंचाई भेडसावते. नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले तर दुसरीकडे बंधाऱ्याला लागलेल्या गळतीकडे मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. माळशेज महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आज बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटामध्ये बाईक रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा हा संदेश यावेळेस देण्यात आला. एका 70 वर्षाच्या जोडप्याला महापालिकेने घराबाहेर काढलेले. गणेशनगर भागामध्ये जोडपं गेल्या 30 वर्षापासून राहते. राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा नाहीतर आत्मदहन करू असा इशारा या जोडप्यानं दिलेला आहे. फायर ऑडिट नसणाऱ्या इमारतीचे वीज आणि पाणी आता खंडित केलं जाणार आहे. फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या जाहीर नोटीसीतून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या. नाशिक शहरासाठी प्रवासी वाहतुकीला 750 बसची गरज आहे. सध्या नाशिक शहरामध्ये 250 बस चालवल्या जात आहेत आणि लवकरच 50 बस सिटीलिंक बस सेवेत दाखल होणार आहेत. वरोरा तालुक्यामध्ये अनुसया धवने यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मात्र अनुसया यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना एका वानराने त्यांच्या घरीच अनुसया यांच्या पार्थिवाला न्याहाळलं आणि त्यांचा चष्मा काढला. वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचला आणि अग्निसंस्कार होईपर्यंत माकड स्मशानभूमीमध्ये हजर राहिलं. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होतीये.
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता नव्याच संकटाचा सामना करावा लागतोय. आधी या गावकऱ्यांचे केस गळत होते, मात्र आता गावकऱ्यांना दृष्टीदोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. शेगाव तालुक्यातल्या बोंडगावमध्ये अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळाले होते. औषधाने काही लोकांच्या डोक्यावर केस आले, मात्र त्यांना नवीनच त्रास आता सुरू होतोय, कारण त्यातल्या काहींची नजर आता कमजोर झाली आहे. जे लोक केस गळतीच्या समस्येने हैराण झाले होते, त्यांना आता डोळ्यांचा त्रासही सुरू झालेला आहे. आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे. चष्मा लावायला दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसे. त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा. 2-4 दिवसात, 4-5 दिवसात वाट पाहतो आम्ही. रक्त 1 महिना झाला तपासून नेलं, गावातली माती नेलेली आहे, राशन कार्डच घेऊन नेले, शेंगा गिंगा हरभरे सर्व जे नमुने नेले आहेत, परंतु त्याचा निर्णय काय आला नाही. हे झालं कशामुळे? केस गळले राजा 15 दिवसा अगोदर. आता डोकसोबेच्या खाजवते विषय एक, आणि नजर तर अशी झाली खरोखर दिसत नाही, म्हणजे असं अंदर दिसते. हा डोळ्याला जास्ती आणि खाजवते टाकलं डबल फोडाले थोडं लाल अजून. तर आता केस गळतीनंतर आता होत असलेल्या दृष्टीदोषावर तात्काळ उपाय करण्याची मागणी हे गावकरी करतात. यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. भंडाऱ्याच्या कौलेवाड्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाड्यांची तोडफोड केली. वनविभागाचे कर्मचारी उशिरानं घटनास्थळी पोहोचल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तर मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीनं 50 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसर बुद्रुक येथील खंडोबा माळ परिसरामध्ये बिबटे शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेत. यावेळेस त्यांनी कोंबड्यांवर हल्ला केला. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती. अहिल्यानगर शहराच्या जवळच असलेल्या निमगाव वाघा परिसरामध्ये भक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्या विहिरीत पडला. यावेळेस ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर अवघ्या 1.5 तासात बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले. कोल्हापुरात मल्हारपेठ परिसरामध्ये गवा आढळून आलेला आहे. गवा नागरी वस्तीमध्ये शिरल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. सोबतच बघ्यांची गर्दीही झाली होती. गावामध्ये आलेल्या गव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लांजा तालुक्यामध्ये पालू चिंचोर्डी इथं घराला आग लागली. प्रकाश रघुनाथ धावडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीच्या रौद्ररूपामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या आगीमध्ये घर पूर्णपणे जळून भस्मसात झालंय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा इथं पाटोदा रस्त्यावर एसटीची बसला समोरासमोर धडक बसली. या अपघातामध्ये एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. आता एसईबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येते. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट राज्य सरकारनं रद्द केली आहे. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 8 लाखांच्या उत्पन्नाची अट होती. त्याचा फटका शिक्षक तसेच शासकीय कर्मचारी असलेल्या पालकांच्या मुलांना बसत होता. आणि या निर्णयामुळे आता वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणी योजनेमुळे वयोश्री योजनेचे लाभार्थी मात्र वेटिंगवर असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. सरकार लाडक्या बहिणींसाठी दरमहा 3,750 कोटी रुपये खर्च करतंय. सरकार एकीकडे महिलांची काळजी घेत आहे, तर दुसरीकडे आता ज्येष्ठांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे. आणि वस्तुस्थिती तीच आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या 10.5 लाख ज्येष्ठांपैकी सुमारे 4 लाख लाभार्थींना 3 महिन्यांपासून लाभच मिळालेला नाहीये. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर 17 ऑक्टोबर 2024 पासून नव्या ज्येष्ठांना वयोश्रीचे अर्ज करणंही बंद करण्यात आले. तर एकूण अर्जदार आपण पाहतोय 6,25,000 अर्जदार आहेत एकूण.
लाभ मिळालेले लाभार्थी अवघे 2 लाख. दरवर्षी अनुदान मिळतं 3,000 रुपये. अनुदानाच्या प्रतीक्षेतले अंदाजे लाभार्थी आहेत जवळपास 4 लाख. तर वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची अशी उपकरणं खरेदी करण्यासाठी मदत म्हणून 3,000 रुपये दिले जातात. मात्र आता ज्येष्ठांना ही उपकरणं घेता येत नाहीयेत. दरम्यान इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आता आपण आढावा घेऊयात. 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये. धुळे शहरामध्ये अनधिकृतपणे लॉज आणि कॅफेवर जाऊन अश्लील चाळे सुरू होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तिथे देवपूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाच वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून आरोपीला वरळी पोलिसांनी आता 12 तासाच्या आतच गजाआड केले. वरळीच्या प्रेमनगरमधून काल 40 वर्षीय आरोपी दीपाली बबलू दास हिनं चिमुकलीचं अपहरण केलं होतं. तिला आज अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत. पुण्यामध्ये प्रेयसीने ब्रेकअप केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने थेट तिचं वाहन जाळून टाकलेले. पुण्यातल्या रामटेकडी परिसरामध्ये ही घटना घडली. प्रेयसीच्या 2 दुचाकी या व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्यात. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी बामणवाडी पोलीस तपास करतायत. दुचाकीवरून आलेल्या 2 तोतया पोलिसांनी शेतकऱ्याला लुटल्याचा प्रकार पुण्यातील वडगाव गावात घडलेला आहे. या प्रकरणी नामदेव एकनाथ मंढरे या शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोलण्यामध्ये गुंतवून शेतकऱ्याजवळील सोन्याचा अवैध आरोपींनी लंपास केलेला आहे. पन्नास पदांसाठीची भरती होती आणि जाहिरात तशीच देण्यात आली होती. मात्र बघता बघता 5,000 जण जमा झाले. हे सगळेच IT इंजिनियर्स आहेत आणि नोकरीसाठी सगळेच जण रांगेत उभे होते. मात्र खरंच IT इंजिनियर्स नोकरीसाठी रांगेत उभे होते का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलंय पाहूयात. 50 जागांसाठी 5,000 इंजिनियर्स रांगेत. नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा. नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळली आहे. 100-150 नव्हे तर 5,000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झाली आहे का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत. 50 पदांसाठी 5,000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत. इतकी बेरोजगारी देशात निर्माण झाली आहे. हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे? त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा मधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही 1,500 लोक होती. ही काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आत्मी लाईनवर थोडं थांबावं लागतं. आत्मी गेले की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती जानेवारी महिन्यात, त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी. पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही. लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे.
ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या. इथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5000 IT इंजिनियर नव्हते तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.